ठाणे जिल्ह्यातील वाळू माफियांवरती गेल्या 6 महिन्यात झालेल्या कारवाईतून दंड म्हणून 5.25 कोटींचा महसूल वसूल करण्यात आलाय। जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी गेल्या 6 महिन्यात 105 वाळू माफियांवरती गुन्हे दाखल केलेत। त्यांचे 1960 ट्रक जप्त करण्यात आले आणि दंडापोटी त्यांच्याकडून एकूण 5 कोटी 20 लाख रुपये देखील जमा करण्यात आले। यानंतरची बातमी टिटवाळ्यातून येतेय। ऐन भाऊबीजेच्या दिवशी टिटवाळ्यातील एका दुर्दैवी घटनेनं सगळ्यांना सुन्न करून सोडलं। दिवाळीच्या सुट्टीत एकत्र आलेल्या 3 चुलत भावांचा नदीत बुडून मृत्यू झालाय। साईनाथ भोईर, नवीन भोईर आणि साईनाथ अशी या तिघांचीही नावं आहेत। दुपारी जेवल्यानंतर हे तिघेही वासुंद्री नदीत पोहायला गेलेले होते आणि पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही आणि त्यामुळे हे तिघेही पाण्यात बुडाले। पुण्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। शहरातील उद्योजक गणेश गायकवाड यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शत्रुघ्न काटे, नवनाथ जगताप, राजेंद्र जगताप आणि शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते। हे सगळेजण भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक आहेत। त्यामुळे भाजपने इथं उमेदवार उभा केल्यास गायकवाड आपली उमेदवारी मागे घेणार का असा प्रश्न उपस्थित झालाय। केवळ जुन्या उमेदवाराच्या निष्क्रियतेला कंटाळून सर्व नगरसेवक मित्रांनी आणि पाहुण्यांनी आग्रहास्तव मी माझी उमेदवारी दाखल करत आहे। एकूण राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवडमध्ये 84 मतदार आहेत आणि पुण्यामध्ये 52 मतदार आहेत। त्या 84 आणि 52 मधल्या 50% संख्या ही माझ्या नातेवाईक आणि माझ्या जवळचे मित्र यांची आहे आणि मला 100% मला राष्ट्रवादीचं असं काय कुठलं स्पर्धा वाटत नाही। मी या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवेल। वांद्र्यातील शासकीय पॉलिटेक्निकल महाविद्यालयाच्या 7 विद्यार्थ्यांविरोधात पोलीस तक्रार केल्याचं पत्र त्यांच्या पालकांना पाठवण्यात आलंय। त्याचा निषेध करत शिक्षण मंत्री केवळ सूडबुद्धीने ही कारवाई करत असल्याचा आरोप युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलाय। 15 सप्टेंबरला झालेल्या युवा सेनेच्या मोर्चात कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होते। त्यामुळे कॉलेजात होणारा शिक्षण मंत्री विनोद तावडेंचा कार्यक्रम रद्द करावा लागला होता। तसंच युवा सेनेच्या मोर्चात विद्यार्थ्यांनी कॉलेजमधील असुविधांचे फोटो देखील वापरले होते। त्यामुळे नाराज झालेल्या शिक्षण मंत्र्यांनी ही कारवाई केल्याचा आरोप आता करण्यात येतोय। आमचा असा आक्षेप आहे, आमचा ठाम असा विश्वास आहे की शिक्षण मंत्र्यांनी आणि प्राचार्यांनी तो राग धरून विद्यार्थ्यांवर ही कारवाई केलेली आहे। विद्यार्थी हा कुठे ना कुठे विद्यार्थी संघटनेशी निगडीत आहेत आणि त्यामुळे ही अन्यायकारक कारवाई ही कॉलेजच्या प्राचार्यांनी केलेली आहे, देशपांडे मॅडमनी केलेली आहे आणि उद्या आम्ही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणि आमची पूर्ण कार्यकर्ता आणि पूर्ण टीम त्या ठिकाणी त्यांना जाब विचारला जाणार आहोत। आणि यानंतरची बातमी अतिशय धक्कादायक अशी। मुंबईतल्या अंधेरीत पाडव्याच्या दिवशी एका महिलेवरती 8 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली। अंबोली परिसरातल्या श्यामनगरमध्ये ही महिला आपल्या पतीसोबत घर बघायला गेली होती। मात्र रात्री उशीर झाल्यानं ते दोघे जण ज्या महिलेनं घर दाखवलं तिच्याच घरी थांबले। घर दाखवणारी महिला रात्री एका रुग्णाला सांभाळायला जात असल्यानं ती तिथून निघून गेली। घरात दोघेच जण होते आणि तेव्हाच परिसरातील 8 तरुणांनी घरात घुसून या महिलेवरती बलात्कार केल्याचा आरोप करण्यात येतोय। बलात्काराआधी त्यांनी पीडितेच्या पतीला बांधून ठेवल्याचंही सांगण्यात येतंय। पोलिसांनी या 8ही जणांना आता अटक केली आहे आणि त्यांना 4 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान आरोपी तरुणांना नाहक या प्रकरणात फसवलं जात असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय। काल रात्री 10:15च्या सुमारास अंबोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक बलात्काराची गंभीर घटना, दुःखद घटना घडलेली आहे। त्या गुन्ह्यामध्ये सामील असलेले एकूण 8 आरोपी, हे सर्व आरोपी आम्ही अटक केलेले आहेत। त्यापैकी 7 आरोपी आज सकाळपर्यंतच अटक झाले होते। त्यांना न्यायालयासमोर रिमांडसाठी हजर केले। त्यांना 4 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे।